चित्रपट असा नाही की अरे बापरे मी का घेऊन आलो माझ्या मुलीला जी आता 21 वर्षाची हे दाखवणं बरोबर नाहीये. असं कुठलाही चित्रपट नाही, असं कुठलंही दृश्य चित्रपटात नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगांवरही बोलतो आणि तुकाराम महाराजांचं अभंगत्वही आपण अनुभवतो. तर ही प्रथा सगळ्या आपल्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. मधल्या काळामध्ये ती अर्धवट राहिली. मी माझी भक्ती चोख करते, त्यांना जे हवं ते मी संसारामध्ये काही कमी पडू देत नाही, काही करू देत नाही. त्यामुळे माझी भक्ती ही विठुरायाला पण कुठेतरी आवडली आणि पहिल्यांदा दर्शन तिला दिलं. नोव्हेंबर महिना आपल्या लवकरच भेटीला येणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मराठी चित्रपटांची खरंच खूप चांगली रेलचेल आपल्याला बघायला मिळणार आहे. ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा खरंच खूप सुंदर असे मराठी चित्रपट आले. वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या कथेचे, वेगळ्या संहितेचे चित्रपट आपल्याला बघायला मिळाले आणि या 2 महिन्यामध्ये प्रेक्षकांनी भरपूर प्रेम त्या चित्रपटांवर केलंच आहे. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होत असताना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एक नवा कोरा असा गोड सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे. सिनेमाचं नाव आहे अभंग तुकाराम आणि त्या सिनेमातील गोड स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत चित्रपटामधून निर्माते म्हणून आमच्या समोर येणार आहे अजय सर दादा माझ्यासमोर आहेत. माझ्यासोबत योगेश सर आहेत, समीर सर आहेत, स्मिताताई आहे. म्हणजे अशी फ्रेम आहे ना की दुसरी सुरुवात कशी व्हावी तर दुसरी सुरुवात ह्या फ्रेमपासून हवी असं बोलायला काहीच हरकत नाही. मी अजय तुमच्यापासून सुरुवात करतो. म्युझिक लॉन्चला सुद्धा आपण भेटलो. त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण जेव्हा आपली ओपनिंग झालेली, जेव्हा आपण चंद्रभागेच्या काठी भेटलो तेव्हा सुद्धा खरंच खूप गोड अशा गप्पा रंगल्या. पण मला आत्ता प्रमोशनच्या निमित्ताने आपल्याला गप्पा मारायला, कारण का आत्ता खरी आपली रेलचेल सुरू झाली आहे. 7 तारखेला आपला सिनेमा येणार आहे आणि इथून एक नवीन वेगळा प्रवास सुरू होतोय. अभंग तुकाराम भेटीला येतोय. मला बोला की सिनेमा रिलीज होतो किंवा सिनेमा करण्याचा आपण विचार डोक्यामध्ये घेऊन येतो, पण आत्ताच्या जनरेशनला सिनेमा पटला पाहिजे ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. कारण का आत्ताची जनरेशन ही जेनझी असली किंवा एआयच्या जमान्यातली आत्ताची जनरेशन असली तरी एआयच्या जमान्यातल्या जनरेशन समोर अभंग तुकाराम कशा पद्धतीने प्रेझेंट होणार आहे, काय सांगाल? आत्ताच्या काळातला मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. मी काय किंवा दिग्पाल काय, आम्ही सगळेच जण टीम म्हणून हे सारखं कुठल्या ना कुठल्या तरी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे सांगतच असतो की आत्तापर्यंत आपण शिवराज अष्टकाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण शक्तीच्या माध्यमातून बोलतो, पण भक्ती आणि शक्ती हा जो संगम आहे हा खूप महत्त्वाचा आहे. त्यातला पहिला टप्पा जो होता तो संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, तोही लोकांनी खूप चांगला अप्रिशिएट केला. मला नाही वाटत 80 दिवस चाललेला सिनेमा हा खूप रेअरली असेल आत्ताच्या काळातला. तर त्याचंच पुढचं पाऊल हा अभंग तुकाराम चित्रपट आहे. कारण की मी आत्ता म्हटलं तसं की शक्तीला अधिष्ठान भक्तीचं लागतं. भक्ती असेल तर ती शक्ती योग्य ठिकाणी वापरली जाते आणि याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या काळात जेव्हा लोकांना सगळ्यात जास्त गरज कशाची आहे, कारण की तू एकूणच सिनेमा म्हणजे काय असतं, सिनेमा आम्ही सगळेजण मानतो की सिनेमा हे समाज बदलण्याचं आणि बिघडवण्याचं खूप मोठं माध्यम आहे. त्यामुळे जर तुम्ही चांगलं काहीतरी दाखवू इच्छित असाल लोकांना तर लोक बघतात आणि टीम म्हणून आम्ही सगळेजण असा विचार करतो की आत्ता आपल्याला सगळ्यात चांगलं काय देता येईल आणि त्याच्यासाठी सुद्धा वयोगटाच्या पलीकडे जाऊन काय देता येईल. म्हणजे एखाद्या फक्त आपण लहान मुलांचाच सिनेमा केला, ह्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमचे सगळे चित्रपट असे आहेत जे सहकुटुंब सहपरिवार अख्खी ओळ बुक करावी आणि कुटुंबानी बघावेत. कुठलाही चित्रपट असा नाही की अरे बापरे मी का घेऊन आलो माझ्या मुलीला जी आता 21 वर्षाची हे दाखवणं बरोबर नाहीये. असं कुठलाही चित्रपट नाही, असं कुठलंही दृश्य चित्रपटात नाही. तर असे चित्रपट समाजासमोर यायला हवेत आणि मला असं कायम वाटतं की आत्ता आपण ज्या परिस्थितीत वावरतो आहोत, सगळ्यांनाच माहिती आहे ना की तुलाही प्रेशर आहेत, आम्हालाही प्रेशर्स आहेत, प्रत्येकाची आहेत. ती घरगुती असतील, ती नोकरीतली असतील, व्यवसायातली असतील. या सगळ्या प्रेशर्सना हँडल करणं म्हणजे कुठेतरी एकचित्त होणं, एकाग्र होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा रस्ता कोणी दाखवला तर आपल्या संत महात्म्यांनी दाखवला. त्यामुळे मला असं वाटतं की अभंग तुकारामचं महत्त्व खूप जास्त आहे आत्ताच्या काळात आणि योग्य दिवशी तो येतो आहे, योग्य काळात येतो आहे, याचा खूप आनंद आहे. बरोबर, नक्कीच. योगेश सर, तुमचं काय मत असेल या सगळ्या दृष्टिकोनातून? कारण का जसं अजय सर बोलले की आत्ताच्या काळामध्ये खरंच खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर बोलण्यापेक्षा मित्र की एक असा ठेराव नाही राहिला आता प्रत्येकाचा त्याच्या प्रवासामध्ये. कारण का प्रत्येक जर हा घरातून निघाला की धावपळ करतच ज्याकडे जायचं असं तिकडे असतं. जसं सर सुद्धा बोलले की चित्रपट हे असं माध्यम आहे की ते बिघडवतो सुद्धा किंवा त्याच्यातून चांगलं सुद्धा काही मिळू शकतं.
एक अभिनेता म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा अभंग तुकाराम किती जवळचा आहे, कारण का ह्याच्या आधी तुम्ही तुकारामाची भूमिका खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगभूमीवर रंगवली होती. आत्ता ती 2.5 ते 3 तासामध्ये एवढं रंगवणं ना खरंच खूप अशक्य असतं, कारण का एवढं सगळं आहे त्यांनी केलेलं आहे ते आता 3 तासामध्ये किंवा 2.5 तासामध्ये प्रेक्षकांसमोर मांडायचं आहे. काय सांगाल एकंदरीत? मला स्वतःला असं वाटतं की याचं श्रेय दिग्पालनी ज्या पद्धतीने याची पटकथा मांडलेली आहे, पटकथा तयार केलेली आहे, त्याच्यात जातं की तो खरंच मगाशी तू म्हणलास त्याप्रमाणे की तो ठहराव आनंदडोह जो आहे आपला, जिथनं गाथा तरल्या असं आपण म्हणतो, त्या आनंदडोहचा जो ठहराव आहे की नाही तो संबंध सिनेमात आहे असं मला स्वतःला वाटतं. की ती शांतता, स्वतःचा शोध घेण्याची एक प्रक्रिया आपोआप सुरू होते आणि तो तशा अर्थी अध्यात्माचा बोध नाही देत हा सिनेमा, अध्यात्माची अनुभूती देतो किंवा अनुभव देतो. कारण चित्रपट हा कुठलंही चित्रपटामधलं कुठलंही दृश्य हे अनुभवाच्या पातळीवर जातं, त्याच वेळेला तो चित्रपट चांगला आहे असं आपण म्हणतो. आणि मला असं वाटतं की अभंग तुकाराम हा चित्रपट हा लोकांना त्या अनुभवाच्या पातळीवर नक्की नेईल. याचं नावच इतकं छान आहे की आम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगांवरही बोलतो आणि तुकाराम महाराजांचं अभंगत्वही आपण अनुभवतो. अशा दोन्ही आणि त्या चित्रपटाचं नाव खूप सार्थ आहे असं मला वाटतं. राहता राहिला प्रश्न त्यातल्या भूमिकेचा, तर जसं कुठल्याही नटाच्या आयुष्यामध्ये प्रमुख भूमिका आणि अशा एका लोकोत्तर पुरुषाची प्रमुख भूमिका करायला मिळणं हे खूप भाग्याचं असतं. आणि लोकांपर्यंत आपण काय करतोय, आपल्याला काय म्हणायचं आहे असं सांगणारा, अशी स्वतःची एक ठाम भूमिका असणारा दिग्दर्शक आणि त्याची ही सगळी टीम की ज्यांची आमच्या सगळ्यांची एक ठाम भूमिका आहे की आपल्याला ना, आपण काही वेळेला असं म्हणतो अरे यांना कहना क्या चाहते हो, असं कुठल्याच चित्रपटाच्या बाबतीत आमचं नाहीये की आम्हाला काय म्हणायचं आहे हे सगळ्यांचं, सगळ्या आपापल्या भूमिकेच्या बाबतीत खूप ठाम आहे की आम्हाला हेच लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर जसं मी म्हणलो तसं की तुकारामांचे अभंग गाथा बुडवल्यापासून ते तरल्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, किंवा अणुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा, अणुरेणूपासून आकाशापर्यंत झालेल्या तुकाराम महाराजांचा हा प्रवास आपण या चित्रपटामधनं बघतो आणि तो नक्कीच लोकांना आवडेल असं मला वाटतं. मला तुम्हालाच विचारायला आवडेल, रादर मला ह्या संपूर्ण फळीला विचारायला आवडेल, कारण का ह्याच्या आधी सुद्धा आम्ही तुम्हाला अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक सिनेमामध्ये बघितल्या, खूप चांगल्या चांगल्या भूमिका, ऐतिहासिक भूमिका तुम्ही वठवल्या सुद्धा आहेत. एक कलाकाराचं ना ते त्याचं एक बलस्थान असतं की तेवढा वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, तेवढ्या वर्षाची त्याची मेहनत असते, त्याच्यामुळे त्यांना ह्या भूमिका साकारत असताना जास्त मेहनत लावावी लागत नाही किंवा जास्त कस लावावी लागत नाही. पण आत्ताच्या घडी ना प्रेक्षक खरंच खूप हुशार झाले आहेत. त्यांनी या सगळ्या भूमिका किंवा हे सगळे पात्र त्यांनी वाचले आहेत का, कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून त्यांनी बघितले आहेत. तर परत तेच प्रश्न मला विचारावं की असं कधी होतं का की मी करतोय ते मी माझ्याकडून 100% देणारच आहे, पण प्रेक्षकांना असं नको वाटेल की अरे हे इथे कुठेतरी हा फ्लॉज होत आहे किंवा इथे कुठेतरी ही कमीपणा दिसतंय, या सगळ्या गोष्टी एकंदरीत कशा पद्धतीने मॅनेज होतात? मला स्वतःला असं वाटतं की वेशभूषा, रंगभूषा, त्यांच्या हातामधल्या हँड प्रॉपर्टी, स्टेज प्रॉपर्टी आणि तुम्ही एखाद्याचं बाह्य स्वरूप तंतोतंत दाखवू शकता, ज्याला आपण आहार्य अभिनय म्हणतो. अंतरंग जाणून घेण्यासाठी जे करावं लागतं ना, तेवढा मगाशी तू म्हणला तसं की तो प्रेक्षक तेवढा हुशार आणि तेवढा सेन्सिबल नक्की आहे. बरोबर. मराठी प्रेक्षक तर आहेच आहे असं मला वाटतं की त्याला तुकाराम महाराजांच्या अंतरंगापर्यंतही पोचू शकतील किंवा त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना कळू शकेल अशा पातळीवरती आज प्रेक्षक नक्की आहेत. आणि त्यामुळे त्या अभंगांचं निरूपण असेल, त्या अभंगांच्या माध्यमातून तयार झालेली वेगळी वेगळी दृश्य असतील, ही सगळी त्यांना तुकाराम महाराज जाणण्यासाठी खूप सोपा प्रवास होईल एका अर्थी असं मला वाटतं. राहता राहिला प्रश्न अभ्यासाचा, तर मी अगदी सुरुवातीला जेव्हा काही वेळेला असं बोलत होतो ना की मी स्वतः जवळजवळ 15 वर्ष तुकाराम महाराजांच्याच भूमिकेमध्ये आहे आणि मला स्वतःला असा वेगवेगळ्या वेळेला प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला अनुभव आलेला आहे की ते माझ्याबरोबर असतात. वा. तर हे वाक्य बोलताना ना मला खूप टेन्शन यायचं सुरुवातीला मुलाखतींच्या वेळेला वगैरे, की लोकांना हे भंपकपणा नाही ना वाटणार. अच्छा. पण त्यांनी ज्या पद्धतीने ते समजून घेतलं किंवा प्रेक्षकांनाही ते जाणवलं की खरंच असं असू शकतं. नाहीतर आपण ना उगीच खोट्या तर्काच्या कसोट्या लावत बसतो असं मला वाटतं. असं कधी असतं का असं, विशेषतः नटमंडळीत तरी असलं खूप असतं असं मला वाटतं. पण ज्यावेळेला आपण अशा एका साधनेच्या माध्यमातून काही करतो त्यावेळेला मग बोलावं ना, जे खरंच मनात आहे, जे पोटात आहे ते बोलावं. आणि मग ही ताकदसुद्धा मला वाटतं त्या भूमिकेने मला दिली की खरंच माझ्या
अध्यात्माच्या साधनेची ही पुढची पायरी आहे ही भूमिका म्हणजे, आणि ती लोकांपर्यंत मी नक्की पोचवीन, कारण मी ती अनुभूती वारंवार घेतो क्या आहे. बात आहे. त्या अनुभूतीचा अनुभव त्यांनी घ्यावा आणि तो त्यांना नक्की आवडेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. समीर सर, मला तुमच्याकडून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे, कारण का याआधी जसं मी सुरुवातीला बोललो की तुम्हाला सगळ्यांनाच आम्ही आधी खरंच खूप चांगल्या ऐतिहासिक भूमिकेमधून बघितलं, खूप चांगल्यापणे तुम्ही वठवले सुद्धा, आणि आमच्या मनामध्ये ती भूमिका आहे सुद्धा. कारण का मग ते शिवाष्टकातली भूमिका असू दे किंवा इतर कोणत्या भूमिका असू दे, आत्ताच्या पिढीला शिवाष्टक समजणं किंवा आत्ताच्या पिढीला अभंग तुकाराम समजणं हे काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण का जसं दादा सुद्धा बोलले की खरंच खूप फास्ट फॉरवर्ड झालं, सगळ्या गोष्टी फटाफट होत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी मराठी अस्मिता थोडीफार प्रमाणात मागे पडली आहे असं मला वाटतं, पूर्णपणे नाही, थोडीफार प्रमाणात. पण हा जो प्रयास आहे जो तुम्ही आमच्या सगळ्यांसमोर मांडताय, किती डिफिकल्ट आहे आणि किती सहजासहजी तुमच्याकडून सादर केला जातोय, काय सांगाल? रामकृष्ण हरी ही खरी सुरुवात झाली बघा आमच्या बरोबर. सगळ्यांमध्ये, हा. की हॅलो हाय म्हणण्याची सवयच गेली आहे. बरोबर. आणि कुणी नमस्कार केला तर त्याला परत नमस्कार करण्याची सवय लागली आहे, कारण समोरचाही तेवढाच मोठा आहे. नक्कीच. तर ही प्रथा सगळ्या आपल्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. मधल्या काळामध्ये ती अर्धवट राहिली म्हणता येईल, की ती कळली नाही म्हणता, की कळून घेण्याची, म्हणजे बुवा खूप छान म्हणाले होते एकदा की ज्ञानेश्वरी असो किंवा तुकाराम महाराजांचे ओव्या असो, हे फक्त आपण नमस्कार फुल वाहतो आणि नमस्कार करतो आणि सोडून बरोबर, देतो, बरोबर, बरोबर. ती उघडून कधी बघत नाही. पण आता मधल्या काळाने बघितलं नाही तर चित्रपट हे अप्रतिम साधन आहे. त्यातनं एक दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही सगळे करतो. आणि योग्य जसं म्हणालात की आता एवढा मोठा स्पॅन आहे महाराजांचा, तर त्यातले एवढ्या कमी वेळात तुम्ही कसं काय दाखवू शकाल? तर हे सगळं दिग्पालमुळे होतं आहे हे मी सांगेन, कारण त्याला कोणता प्रसंग उचलायचा आहे हे त्याला नक्की माहिती आहे स्क्रीन प्ले वाईज. तर ती बरोबर गोष्ट पोचते. आणि एक स्पेशली जसं मी म्हटलं रामकृष्ण हरी, जगामध्ये प्रत्येकजण असं रामकृष्ण हरी म्हणायला लागला आणि एकमेकांचा नमस्कार आपण करायला लागलो तर आपल्याला बंदुका तलवारींची गरज नाही पडणार आहे. वा. तर मी त्या दिवशीची खरं वाट बघतोय आणि या पिढीपासून सुरू होईल ते. नक्कीच 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 नक्कीच. स्मिताताई, आपण जसं मी सुरुवात की चंद्रभागेच्या तरी सुद्धा भेटतो, त्याच्यानंतर म्युझिक लॉन्चला सुद्धा भेटतो. म्युझिक लॉन्चला खरंच खूप सुंदर एक असा परफॉर्मन्स झाला तुझा सुद्धा, आणि त्या परफॉर्मन्समधून एक राग आम्हाला जाणवत होता की त्या स्त्रीला राग आहे तिच्या पतीबद्दल, कारण का तो संपूर्ण जगासाठी काही ना काहीतरी करू पाहतोय, तो त्याच्या स्वतःसाठी काहीच त्याच्या स्वतःकडे किंवा त्याच्या संसाराकडे त्याचं लक्ष नाहीये. तो राग जो आम्हाला जेव्हा म्युझिक लॉन्च झाला तेव्हा त्या सीनमधून कळला, तो राग आम्हाला सिनेमातून बघायला मिळेलच. पण एक अभिनेत्री म्हणून किती ते आपसूक वाटते गोष्ट, की ठीक आहे ना, तो माझा पती असल्यामुळे काय आलं, तो त्याच्यासाठी काहीतरी करतोय, पण त्याचा संसाराकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे, कारण का त्याचा संसार सुद्धा आहे. तो संसार पूर्णपणे वाळ्यावर टाकून तो अशा व्यक्तीच्या विठ्ठलाच्या पायी तो जातोय ज्याचं अस्तित्व खरं आहे की नाही ते त्याला सुद्धा नाही माहितीये. काय सांगशील याबद्दल? किती भारी वाटत, भारी बोलण्यापेक्षा किती असं प्रेझेंटिंग वाटतं की अरे यार काहीतरी असं घडताना माझ्या पत्रात आलं आहे. आता तेच आहे, सगळ्यांना माहिती आहे की जिजाई म्हणजेच आवली ही अभंगांमधून सुद्धा सांगितलंय संत तुकाराम महाराजांनी की ती कर्कशा होती. अच्छा. हा. ती त्रागा करणारी, हा, हा. अतिशय काय म्हणूया आपण, तोंड तिने उघडल्यानंतर समोरच्या माणसाला वाईटच ती येईल किंवा काय म्हणूया टोचून बोलेल असं नाहीये. हे सगळं माहिती आहे आपल्याला, पण हे का, हे कशासाठी? तर मला असं वाटतं की एक सामान्य स्त्रीच्या जशा अपेक्षा असतात तशा आवलीच्या अपेक्षा होत्या की माझा संसार, कारण ती एकतर चांगल्या श्रीमंत घरातून आली होती आणि तिचं असं म्हणणं होतं की संसार इतका छान आहे, मुलं आहेत आपल्याला, तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या आणि मग भक्तिमार्ग करा. बरोबर. जो आता सुद्धा कुठलीही स्त्री हेच म्हणेल की तुम्ही भक्तिमार्गाला जा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आधी घरामध्ये लक्ष द्या. तर ज्या सामान्य अपेक्षा होत्या, पण ते तिचं जे वागणं आहे, तिचं ज्या पद्धतीनं ती प्रोजेक्ट करते, तर मला असं वाटतं हे का आहे, संत तुकाराम हे तुकोबाराया होण्यासाठी तिचा नकळतपणे खूप मोठा हातभार आहे. ती फक्त संत पत्नी म्हणून तिथे नव्हती, तर एवढा सगळा त्रागा करूनही तो जो सीन तू म्हणतो, जो तुम्ही म्युझिक लॉन्चला पाहिलेला आहे, तिचा त्रास यासाठी झाला ना शेवटी की मी सगळा जो त्याग केला, मी जे सगळं सहन केलं, त्यानंतर तुम्ही
जे अध्यात्म आहे, जे तुम्ही परमात्मा करायचा जो प्रयत्न आहे, तुम्ही सगळं बुडवलंत पाण्यामध्ये एका क्षणामध्ये. म्हणजे माझ्या एवढ्या त्यागाचा काय उपयोग. बरोबर. आणि मग तिचा जो होणारा त्रास आहे तो स्वाभाविक आहे आणि तो त्या सीनमधून दिसलाय. तर मला असं वाटतं की कुठेतरी शेवटी ती जे विठ्ठलाला साकडं घालते आणि ती त्याला खूप बोल लावते, याच्या मागे तिची तळमळ आहे की जे काय करतायत संत तुकाराम, ते त्यांचं सगळं म्हणणं पोचू देत, ते लोकांपर्यंत जाऊ देत. बरंच जेव्हा संत तुकाराम गेले, वैकुंठ गमन झालं, त्यानंतर सुद्धा ना तिने तो पुढे वारसा नेलेला आहे. ज्या वेळेला संत तुकाराम गेले त्यावेळेला नारायणराव पोटात होते. तर त्यावेळेला त्यानंतर त्यांनी वारी घेऊन जाणं ही प्रथा त्यांनी सुरू ठेवली. म्हणजे तिचं समर्पण खऱ्या अर्थानं आहे. दिसताना ते प्रोजेक्ट होताना असं दिसतं की ती खूप बोलतीये, ती खूप त्रागा करते आहे, पण आतमध्ये खरं सांगायला गेलं तर तिला खऱ्या अर्थानं तिचं कर्तव्य, खऱ्या अर्थानं भक्ती कशी करायची किंवा समर्पण काय असलं पाहिजे हे तिला माहीत होतं. आणि म्हणूनच विठोबा आपले विठू माऊली पहिले तिला दर्शन देतात. आणि म्हणून संत तुकाराम पण म्हणतात की तुझी भक्ती आणि तुझ्या शिव्या सुद्धा या नामस्मरणामध्ये जमा होत आहेत. का होत आहेत नामस्मरणामध्ये जमा? कारण तू जे पण करतेस ना ते इतकं मनापासून करते. म्हणजे माझ्यासाठी देव संत तुकाराम आहे आणि संत तुकारामांसाठी देव आहेत विठू माऊली. मी माझी भक्ती चोख करते, त्यांना जे हवं ते मी संसारामध्ये काही कमी पडू देत नाही, काही करू देत नाही. त्यामुळे माझी भक्ती ही विठुरायाला पण कुठेतरी आवडली आणि पहिल्यांदा दर्शन तिला दिलं. म्हणून ना मला ना या टीम सोबत ना इंटरव्ह्यू करायला आवडत नाही, कारण ना खूप असं नवीन नवीन गोष्टी कळतं माझं ना. नंतर मी असं होतं की अच्छा हा प्रश्न विचारायला मी तयार असतो ना, तर अरे यार कुठे गेला तो प्रश्न, मला असं होतं ना खरं. कारण परत तेच इंटरव्ह्यू करण्याच्या मला गप्पा मारायला आवडतात, कारण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता जसं ताई तू सांगितलं की ही गोष्ट मला सुद्धा नव्हती माहिती. कारण का परत तेच होतं की जेवढं आम्ही पुस्तकातून वाचलंय किंवा काही चित्रपटामधून किंवा काही वेबसिरीज मधून वगैरे आम्हाला कळतं की तेवढंच कळालंय, पण त्याच्यामध्ये खरंच खूप मोठा गाभा आहे. हे तर फक्त जसं सुरुवातीला बोललो की 3 तासामध्ये बसवणं हे दिग्पाल दादाचं कौशल्य आहे, पण ह्याच्या आधी किंवा ह्याच्या नंतर सुद्धा ह्या गोष्टी तशाच राहणार आहेत. मला अजय दादा तुला विचारायला आवडेल एक निर्माता म्हणून, आत्ताच्या घडीला प्रेक्षकांचं परत तेच होतं की दरवेळेला आपल्या समोर आध्यात्मिक चित्रपटांची एक लाट येते किंवा शिवाष्टकांची जशी आपली लाट आली, त्याच्यानंतर अनेक दिग्दर्शकांनी तसेच ऐतिहासिक चित्रपट काढायची एक लाट आली. कुठेतरी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा तो त्रिढा येतो किंवा तो प्रश्न येतो की अरे वारंवार हेच चित्रपट आम्ही का बघायचे किंवा वारंवार ह्याच चित्रपट एका वेगवेगळ्या वेने आम्हाला का दाखवण्यात येतं. एक निर्माता म्हणून तुझं या सगळ्या गोष्टीकडे बघणं काय आहे? निर्माता म्हणून मला कायम हे वाटत आलं, म्हणजे निर्माता नव्हतो तेव्हा सुद्धा मला वाटत होतच हे की चित्रपट हा एक व्यवसाय आहे आणि तो व्यवसायासारखा केला पाहिजे. आता तू म्हणशील की मग अशा चित्रपटांमधनं व्यवसाय करण्यासाठी तुम्ही चित्रपट करता का? तर त्याचं उत्तर असं आहे की ह्याच्यातनं जो व्यवसाय होतो त्यातनंच पुढचा चित्रपट निर्माण होतो ना. बरोबर. म्हणून कदाचित तुझ्या इंटरव्ह्यूज मध्ये तुला असं वाटेल की सेटवरती काही गमती जमती झालं नाही होत आमच्याकडे, कारण आम्ही 24 तास कामातच असतो. बरोबर. आम्हाला गमती जमती करायला परवडत नाही, कारण आमच्याकडे पैसे कमी असतात. त्यामुळे कोणीतरी टरच खेचतंय आणि काहीतरी टाइमपास नाही होत रे, वेळच नाहीये. आणि पाऊस अकाली जो कालपर्यंत पाऊस पडत होता का नाही, मग आता हे जे पाऊस वगैरे जे फॅक्टर्स आहेत जे आपल्या पूर्णपणे हाताच्या बाहेर आहेत, तेव्हा डायरेक्ट गेलेल्या दिवसाचा आकडा दिसतो समोर. बरोबर. किती लॉस झाला माझा, आज जर शूट कॅन्सल झालं माझं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जवळनं अनुभवाव्यात म्हणून मी निर्मिती केली या चित्रपटाची, की बघूयात ना हे काय होतं. बरोबर. आणि नट म्हणून सुद्धा मला असं वाटतं की आपण सुद्धा सगळ्यांनीच म्हणजे त्यांच्या करिअर्समध्ये प्रोड्युसरचा विचार करावा ना. तुझ्यावरती एवढे पैसे लागलेत बाबा, हे कधी विचार करणार नाही. बरोबर. की तुझ्यासाठी एक अख्खी टीम, तुझे 3 सीन्स आहेत त्याच्यासाठी एक अख्खा दिवस अख्खं युनिट तुझ्यासाठी एंगेज झालेलं आहे, याची जाणीव आहे का तुला नट म्हणून?
उशिरा येणं असेल किंवा या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्या मोठ्या कधी होतात जेव्हा त्या उशिरा येण्यामुळे ते शेड्यूल पुढे सरकतं, मग किती खर्च अजून वाढला. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आमचं म्हणणं असं आहे की हो, आम्हाला प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद द्यायला हवा आहे, त्यांनी थिएटरमध्ये येऊन हा चित्रपट बघायला हवा आहे, पण आमचं म्हणणं पण समजून घ्यायला हवं आहे. आम्ही का हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरं, हा व्यवहार तुला कधीच टाळता येत नाही रे. बरोबर. तू काहीतरी चित्रपटात दाखवतोस म्हणल्यावर त्याचा एक खर्च आहे. चित्रपट दाखवण्याचं एक थिएटरचं भाडं असेल, कुठेतरी तो पैसा हा मुद्दा येतोच ना मध्ये. प्रमोशन पासून असेल किंवा अजून काही असू शकतं, पण चित्रपट बघितल्यावरती मी तुला सांगतो की जर चित्रपट बघून कुठलाही चित्रपट बघून बाहेर पडताना जर प्रेक्षकाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा बायका पोरांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेलो असतं तर बरं झालं असतं. कळलं तुला? हे नाही वाटलं पाहिजे माझ्या चित्रपटाच्या बाबतीत. वा. की हे मी काय बघितलं का 500 रुपये गुणिले 4 मी खर्च केला, 2,000 रुपये येण्या जाण्याचे मिळून 1,000 रुपये, अजून 3,000 रुपयात उत्तम कुटुंब जेवेल हॉटेलमध्ये. बरोबर. हा वेळ ते प्रेक्षक माझा चित्रपट बघण्यासाठी देत आहेत. आय एम लायबल टू गिव्ह देम अ गुड कॉन्टेंट. ती जबाबदारी सुद्धा आहे. नट म्हणून सुद्धा, निर्माता म्हणून सुद्धा, दिग्दर्शक म्हणून सुद्धा, लेखक म्हणून सुद्धा, प्रोडक्शन हाऊस म्हणून सुद्धा मी तुम्हाला तुमच्या पैशाचं वर्थ देतो आहे का नाही, तर त्याचं उत्तर हो आहे. वा. 5 पिक्चर शिवराज अष्टकातले असतील आणि त्याचं प्रत्येक वेळीचं गणित वेगळं असेल. पुढच्या वर्षी कदाचित आपण बोलू तेव्हा एक टोटली वेगळाच जो हिस्टॉरिकल चित्रपटही नाही आहे असं चित्रपटाबद्दल आपण बोलू सगळेजण. मुद्दा तोच राहणार आहे की मी तुम्हाला प्रेक्षक म्हणून तुमचे पैसे जे तुम्ही आमच्यासाठी खर्च केले थिएटरमध्ये त्याचं तुम्हाला मोल मिळतंय का नाही मिळतंय, ही मला जबाबदारी वाटते निर्माता म्हणून. उगच 4 जण गोळा करायचे आणि मग काहीतरी करायचं, त्याचा फक्त वाया जातं, बाकी काही होत नाही. कळलं का तो पूर्ण म्हणजे बोलतात ना की तो रिलीज होईल का नाही ती सुद्धा गॅरंटी मी घेऊ शकत नाही. पण असं माझं म्हणणं, मला हळहळ का वाटते की अरे यार एवढे पैसे वाया गेले असते तर काहीतरी चांगलं झालं असतं यार. याचं वाया गेले ना ते पैसे, ते मला वाया जाण्याचं दुःख आहे जास्त. जे पैसे आमच्याकडे एवढेच रुपये आहेत, याच्यात मी काय करू शकतो याचा विचार आमच्याकडे केला जातो राईट फ्रॉम डे वन, प्रीपासून. नक्की चांगलं काय चांगलं काय करू शकतो आपण की लोकांना जास्तीत जास्त मला कॉन्टेंट कसा पोहोचवता येईल, चांगला काय कसा कॉन्टेंट देता येईल, ते विचार कसा करतील बाहेर जाताना की अरे काय सुंदर बघितलं रे, ते गाणं छान होतं ना. एवढं जरी झालं ना माझ्या चित्रावरच्या बाबतीत, तरी मला असं वाटतं की पिक्चर बघून झाल्यानंतर लोक बाहेर पडताना काहीतरी घेऊन गेले. बरोबर. म्हणजे मी तुला गंमत म्हणून सांगतो की काय इम्पॅक्ट असतो म्युझिकचा, चित्रपटातल्या म्युझिकचा आणि आपल्या सगळ्याच लोकांचा. कारण संगीत हे आपल्याला सगळ्याला जोडतं, आपल्याला कळत नकळत जोडतं. नाहीतर FM एवढा पॉप्युलर झाला नसता, कारण गाडी चालवताना सुद्धा FM लावतोच ना तू, किंवा तुझ्या आवडीचं काहीतरी लावतोच ना तू. सो माझी मुलगी ज्या ऑफिसमध्ये काम करते तर ती तिच्या बरोबरचे जे डिझायनर्स आहे, शी इज अ डिझायनर बाय प्रोफेशन, तर ती म्हणाली मला परवा की माझ्या बाजूला जे सगळे क्युबिकल्समध्ये बसले होते ते हेडफोन्स लावून काहीतरी ऐकतात आणि दे आर डुईंग देअर क्रिएटिव्ह वर्क, डिझायनिंग करत होते ते कशाचं तरी. ते सगळे मराठी मुलं मुली आहेत बरं का. अच्छा. त्यांच्या हेडफोन मधनं ते कधी कधी आवाज लीक होतो, बाजूच्या माणसाला गाणं ऐकू येतं. ती म्हणली बाबा तुला माहितीये का, मुक्ताईचा अल्बम ऐकत ऐकत ते सगळे डिझायनिंग करत होते. किती मोठी पावती आहे ही मला, माझ्या टीमला. नक्कीच. की जो माणूस क्रिएटिव्ह काम करतो आहे त्याला कानात मुक्ताईचा जुकबॉक्स अल्बम लावून डिझायनिंग करावं असं वाटतंय, म्हणजे मी काहीतरी दिल्याचं समाधान आहे यार. तर मला असं म्हणायचं की हे समाधान सातत्याने प्रत्येक चित्रपटात, तो कुठलाही असू देत, तो हिस्टॉरिकल असू देत, तो कंटेम्पररी चित्रपट असू देत, तो रहस्यपट असू देत, तो एखादी पोलीस स्टोरी असू देत, काही असू देत, पण ते मला देता आलं पाहिजे. नक्कीच 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 नक्कीच. योगेश सर काय सांगाल, कारण का दादाने तर प्रॉपर एक पूर्णपणे निर्माता असेल किंवा दिग्दर्शक असेल किंवा प्रोडक्शन टीम्स असेल तर बोलत की त्यांनी सगळ्याच बाजू सांगितल्यात, पण मला तुमच्याकडून सुद्धा ऐकून घ्यायला आवडलं की काय आहे तुमचं मत या सगळ्या गोष्टीला घेऊन. नाही, मी म्हटलो तसं की म्हणजे आता आपण आपल्या देठी आणि चित्रकथीच्या टीमचा विचार करूया. बरोबर. पहिल्या म्हणजे 7ची जर शिफ्ट असेल, 6 वाजल्यापासून सगळे जमायला लागतात, 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7-7:30 पर्यंत खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचं भान हे या सगळ्या टीममधल्या प्रत्येक म्हणजे कलाकार असेल पासून ते तंत्रज्ञानपर्यंत सगळ्यांना ते असतं. आणि मी मगाशी म्हणलो की आपण नक्की काय करतोय ह्याचं भानही असतं.
की कोणी आता चला जरा वाईच्या जवळ आलोय तर जरा मध्ये 2 तास तर जाऊन पाचगणीपर्यंत जाऊन फिरून येऊयात वगैरे, हे असले टँट्रम्स किंवा अशा पद्धती, कुणी पिकनिकला आलेलं नसतं. बरोबर. पावसाचे 4 थेंब पडले तर कॅमेरामन पासून ते तिथं मांडी घालून बसलेल्या योगेश चव्हाणपर्यंत सगळ्यांना टेन्शन येतं की अरे बापरे आता पुढचं काय होणार आहे किंवा किती वेळ आपण याच्यामध्ये करणार आहोत. ही जाण खूप महत्त्वाची. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की एखादा एक विचार आणि एक वाक्याचा जर असेल ना टीममध्ये, तर ते खूप सुलभरित्या आपण खूप चांगल्या पद्धतीने कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मग तो कुठलाही असेल, सस्पेन्स मूवीपासून ते संतपटापर्यंत कुठलाही असेल असं मला वाटतं. आणि ते ना तुमच्या प्रत्येक दृश्यात दिसत असतं, ते प्रतीत होत असतं असं मला वाटतं की तुम्ही जे काम करता आहात ते किती जेन्युइनली केलं जातं आहे हे प्रतीत होत असतं. बरोबर. आणि सगळेजण ऑन टोच असतात. त्या शिफ्ट सुरू झाल्यापासून म्हणजे मी असेही काही दिग्दर्शकांचे किस्से ऐकलेले आहेत की गादीवर झोपूनही काही जण फ्रेम लावतात. हां, म्हणजे असं ऐकलेलं आहे. आणि तिकडूनही हे करून डुलकी मारणारेही मी ऐकलेले आहेत. पण आम्ही नाही असं पाहिलं कुठला. म्हणजे मी जो अनुभव घेतलाय त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण ना, पोटाची आग सगळ्यांची दिसते. नक्कीच. आणि ती आग लागल्याशिवाय चांगली कलाकृती उभी राहू शकत नाही असं मला वाटतं. थोडंसं कदाचित याच्यामध्ये डावं उजवं एखाद्याच्या कामामधनं होऊ शकतं, परंतु अंतिम निकाल जो त्याचा आहे या चित्रपटाचा परिणाम, ती सिन्सिअरिटी, ते गांभीर्य हे सगळ्यांचं त्यांच्या कामातून दिसतं. त्याच्यामध्ये डावं उजवं कोणाचंही हे होऊ शकत नाही. सगळ्यांनाच हा चित्रपट नाही चालावा असं वाटतच असतं. मग तो प्री प्रोडक्शनला असलेला कदाचित प्रोडक्शनच्या वेळेला नसेल, आणि प्रोडक्शनमध्ये आणि याच्यामध्ये असलेली टीम कदाचित नंतर पोस्ट प्रोडक्शन आणि मार्केटिंगमध्ये नसेल, पण तिथपासून आतापासून इथपर्यंतच्या सगळ्यांना हे वाटत असतं की हा सिनेमा चांगला होणारच आहे, तो होईलच. त्यासाठी प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये असतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता प्रोफेशनलमध्ये कोणी कोणाचं मानधन असतं, ते घेतलं जातं, ते वेळेवर येत असतं, ते सगळं जरी असलं ना तरी त्याच्याही पलीकडे सिनेमा ही कलाकृती आपल्याला काहीतरी हे करत असते की सगळ्यांना ते त्या वेळेला, म्हणजे मी जसं म्हणतो की आमची वर्कशॉप्स असतात, ती वर्कशॉप म्हणजे काहीतरी कसं बोलावं, कसं हे करावं अशी नाहीत. कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं, किंवा रादर हा कंटेंट आपण यावेळेला पोहोचवणार आहोत. बरोबर. ती चर्चासत्र सुद्धा वर्कशॉपसारखी असतात असं मला वाटतं. मग ते असिस्टंट डिरेक्टर्स असतील, आणखीन इतरही याच्यातले असतील, की त्यांना प्रत्येकाला आपण काय करतोय ते माहिती आहे. नुसताच म्हणजे मी मुद्दामून विचारतो, माझं असं व्हायचं ना याच्यावरती की ना या असिस्टंट्सना ना सीन नंबर सांगायची सवय असते, फक्त 13तला ब करतोय वगैरे असं. तर ज्यावेळेला 13तला ब काय आहे म्हटलं ना तर ते एकमेकांकडे नाही बघत. अच्छा. तो 13तला ब काय आहे हे डिस्क्रिप्शन ते आपल्याला सांगतात. याचा अर्थ त्यांनी स्क्रिप्ट वाचलेली असते किंवा याचा अर्थ त्यांना ती स्क्रिप्ट कळलेली असते. कारण मुक्ताई असेल, माऊली मुक्ताई असेल किंवा अभंग तुकाराम असेल ना, हे स्क्रिप्टच्या पलीकडे काहीतरी सांगणारे चित्रपट आहेत. आणि विशेषतः हा सुद्धा म्हणजे शिवराज अष्टकामधले पाचीच्या पाची सिनेमांच्या फर्जन सोडला तर बाकी बरीचशी कथानकं ही माहिती असलेली होती. फर्जनचं सगळ्यांनाच माहिती होतं असं नाही, कोंडाजींचं, परंतु बाकीची कथानकं माहिती होती. पण इथं जो मांडताना जे एक वेगळं आव्हान दिग्पालनी आणि आम्ही सगळ्या टीमनी पेललेलं आहे की अभंगांच्या माध्यमातून, एकेका अभंगाच्या माध्यमातून महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, जो की चरित्रपट नाही आहे. अभंग तुकाराम हा असा आतापासून इथपर्यंतचा चरित्रपट नाही आहे. तर गाथा पाण्यात भिजवल्यापासून ते गाथा तरेपर्यंतच्या 13 दिवसात तुकाराम महाराजांनी एका अर्थी विठ्ठलाबरोबर भांडण मांडलं होतं. त्याच्याच श्री विठ्ठलाबरोबर भांडण मांडलं होतं. त्या भांडणाच्या अनुषंगाने आणि त्यांच्यावरती जो दिवाणी दावा लावला गेला होता, त्या दिवाणी दाव्याला दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने तुकाराम महाराजांचे सारे विचार, तुकाराम महाराजांचं सारं आयुष्य, तुकाराम महाराजांचा भक्तिप्रवास हा लोकांपुढे उलगडत जातो. आणि हे जे मी बोलतो आहे हेच तिथल्या कुठल्याही एखाद्या, आपण ज्याला आपण म्हणू की जो कदाचित सेटवर आला सुद्धा नसेल, जो कदाचित कलाकारांची ने-आण करणाऱ्या गाडीवरचा वाहक असेल, त्याला सुद्धा नक्की काय करतो हे त्याच्या दृष्टिकोनातनं हा चित्रपट माहिती होता. मला वाटतं हेच पहिलं यशस्वी आम्ही तिथेच होतो. क्या बात आहे. की 7 नोव्हेंबरला शुक्रवारी पहिला शो व्हायच्या आधी लोकांना जे करणार आहेत त्या चित्रकर्मींना सगळ्यांना माहिती आहे की आपण काय करतो आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नक्की. समीर सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्याच्या आधी मी मुक्ताईचा खरंच खूप एक सुंदर अनुभव मला आला. म्हणजे जेव्हा मी मुक्ताई माझ्या इथे डोंबिवलीला बघायला गेलेलो, प्रेस शो तो वेगळा, मी स्वतः तिकीट काढून जाऊन बघतो, मला ते आवडतं. मी जेव्हा डोंबिवलीला बघायला गेलो तेव्हा माझ्यासोबत माझ्या वयोगटाची मुलं वगैरे होती, पण
जी लहान मुलं, ती लहान मुलं सुद्धा त्यांची होती, म्हणजे त्यांच्या आई वडिलांसोबत वगैरे कधी कधी कुठे कुठे मला ब्लँक व्हायचं की अरे हे काय असेल. पण आजूबाजूची लहान मुलं ती पूर्णपणे सिनेमा एन्जॉय करत होत्या. म्हणजे त्यांना तो सिनेमा कितपत समजला त्याच्यापेक्षा ते तिकडे बसून ते सिनेमा बघत होते ना, ते बघूनच त्याला बरं वाटत की अरे आत्ताची पिढी आहे व आता त्यांना सवय लागली आहे. मग तुम्हाला विचारायला आवडेल की ही जी सवय लागणं हे आत्ताच्या पिढीला हे गरजेचं आहे की आहे. कारण की म्हणतात ना की एखादं गाणं 50 वेळा ऐकलं की तुम्हाला आवडायला लागतं, रिपिटेटिव्ह आहे. तर हे संस्कार जे आहेत ही दुसरं पाऊल आहे. ते संस्काराची सुरुवात झाली आहे आणि असे संस्कार वाढत वाढत, जसं मगाशी म्हटलं की आपल्याला बंदूक आणि तलवारीची गरज पडणार नाही, तर नक्कीच गरजेचं आहे. आणि अजून एक थोडंसं ऍड करावं असं वाटतं, जे अजय दादा पण खूप छान बोलले, योगेशजी खूप छान बोलले, की जबाबदारी असते तुमची नट म्हणून. खर्च एक तर खूप असतो, बरोबर. आणि आयुष्यामध्ये तुमचा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःला लाज वाटता कामा नये की अरे हे मी अर्धवट काम केलं राव. वा, क्या बात आहे. कारण ते आयुष्यभर टिकतं ते. त्यामुळे आपल्या नंतरही टिकणार आहे ते. बरोबर, बरोबर. किंवा माझ्या मुलीला अरे तुझ्या बाबांनी काय काम केलंय, म्हणजे विलन म्हणून वाईट काम केलंय, म्हणजे तो विलन वाईटच असतो, त्यामुळे कॉम्प्लिमेंट आहे ती. तर हे स्वतःसाठी म्हणून तरी आपण करावं की कोणताही चित्रपट असो, वेगवेगळ्या प्रोड्युसर्स बरोबर काम करतो. आमचा हा कंपो आहे, हा फार वेगळाच आहे, म्हणजे हे वेगळंच आहे. म्हणजे डिसिप्लिन म्हणा, आणि स्वतःहूनच डिसिप्लिन आहे. म्हणजे आम्हाला कोणी सांगत नाही कोणाला की बाबा तू 9ची शिफ्ट बरं का, तू नक्की आहे बरं का वेळेवर. सवय लागली ना, मग ती सवय लागते, ती राहते खूप राहते. आणि त्यामुळे स्वतःसाठी तरी आम्ही नक्कीच करत असतो की अरे अजून चांगलं कसं करता येईल. कारण रायटर आणि डिरेक्टर्सनी म्हणतात ना, कोणती कलाकृती ही पूर्ण नसते, ती अपूर्णच असते. त्यामुळे ती अपूर्ण लिहून ठेवलेली असते, ती पूर्ण जेवढे आम्हाला जमते तेवढे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर तो सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि असंच चालू राहील शेवटच्या श्वासापर्यंत. आणि असेच बघत राहा आणि संस्कार वाढत राहा. सुनीलताई, काय सांगशील की परत तेच की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एक कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही सेटवर जाता किंवा कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही ही सवय लावलेली असते, तर असं सुद्धा असतं कलाकाराचं असतं की जसं अजय सर पण बोलले की आम्हाला वाटतं की काहीतरी प्रेक्षकांनी काहीतरी आम्ही चांगलं करून, तर प्रेक्षकांनी सुद्धा काहीतरी चांगलं घेऊन गेलं पाहिजे. कारण का फक्त आम्ही 3 तास जरी सिनेमा असला तरी त्या 3 तासासाठी 30 दिवसाचा शिफ्ट असतं, 15 दिवसाचं शिफ्ट असतं, तेवढी मेहनत असते, तेवढा पैसा सगळ्यामध्ये, तेवढा वेळ सुद्धा महत्वाचा असतो. तर या सगळ्या गोष्टी जर प्रेक्षकांपर्यंत नाहीच पोहोचल्या चांगल्या पद्धतीने, मग कुठेतरी आम्ही कलाकार म्हणून सुद्धा कमी पडतो. काय सांगशील एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की कलाकार मी आहेच आहे, पण त्याच बरोबरीनं प्रेक्षक पण असते ना मी कधीतरी. आणि मग मला पण असं वाटतं ना की चांगली कलाकृती बघावी बाहेर जाऊन, किंवा माझ्या घरामध्ये छान गाणी वाजावीत, किंवा माझ्या मुलाबरोबर मी फिल्म बघायला जावं. म्हणजे तसे सिनेमे असावेत की मी माझ्या मुलाला तो चित्रपट दाखवीन आणि मी सांगीन की संत तुकाराम कोण होते, संत ज्ञानेश्वर कोण होते. मी गोष्टी किती सांगू शकते आता माझ्या बिझी स्केड्यूलमुळे, किंवा माझं जे आता करिअर आणि पर्सनल लाईफची जी माझी तारांबळ उडतीये त्यामध्ये मी मुलांना किती वेळ देऊ शकते. मग जर असा सिनेमा येत असेल तर प्रेक्षक म्हणून मी आधी, जर काही मी या सिनेमामध्ये काम करत नसेन तरी सुद्धा मी सांगते की मी पहिल्यांदा कबीरला घेऊन जाईन आणि हा सिनेमा दाखवेन. कारण माझ्या मुलावर अशा पद्धतीचे संस्कार करायला माझ्याकडे वेळ नाही ना. मग अशा कलाकृती जर येत असतील तर ही संधी आपण चुकवायलाच नाही पाहिजे. नक्कीच. आपण घेऊन गेलं पाहिजे. आणि मुळात आपण म्हणतो की गाथा, अभंग हे कानावर पडतंय. तू सांगशीलही कदाचित म्हणजे काय, अभंग म्हणजे काय, बरोबर, ती गाथा म्हणजे काय, ती बुडाली म्हणजे काय केलं, आणि मग ती तरली म्हणजे काय झालं. मग त्यानंतर संत तुकारामांनी काय केलं, वैकुंठ गमन केलं म्हणजे काय झालं, हे सगळं बघायला मिळतंय. आणि इतक्या सुंदर पद्धतीनं त्याची मांडणी करणारा दिग्दर्शक आहे आपल्याकडे, दिग्पाल लांजेकर, ज्यांनी शिवराज अष्टकामधून हे प्रूफ केलेलं आहे ऑलरेडी की किती छान पद्धतीनं आपण विषय मांडू शकतो आणि प्रत्येक विषय किती ऑथेंटिक पद्धतीनं तो मांडतो हे त्यांनी ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर सगळी लाट आली, त्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली. मला असं वाटतं हे संतपट
आल्यानंतर आता परत संतपटांची लाट येऊ देत, हरकत नाही, पण समाज घडतोय हे महत्वाचं आहे. मुलांना काहीतरी छान बघायला मिळतंय हे महत्वाचं आहे. म्हणजे आई म्हणून मला कळकळीनं असं वाटतं. क्या बात आहे, वा. कारण अरे मी नाही त्यांना म्हणू शकत ना की तुमचा सुपर हिरो हाच असायला हवा, हॉलिवूडचा कोणी सुपर हिरो नको तुमचा. त्याच्यासाठी आपणच काहीतरी दाखवलं पाहिजे त्यांना. त्याच्याशिवाय ते कसं म्हणतील की छत्रपती शिवाजी महाराज आमचे आयडॉल आहेत म्हणून. त्यांना आपण दाखवणं फार गरजेचं आहे. आणि आता कलाकार म्हणून मला इतकं नशीबवान असल्यासारखं वाटतं. नशीबवान आमचे की अशा कलाकृतीचा भाग आहे आणि काहीतरी खारीचा वाटा आहे याच्यामध्ये. मी मजेनी म्हणते, त्यानंतर दिग्पालही मला बऱ्याचदा चिडवतो, पण ही खरं आहे. ही आर्काईव्ह व्हॅल्यू असलेले हे चित्रपट आहे आणि या चित्रपटांचा आपण भाग आहोत. कबीर नंतर त्याच्या पुढची जी पिढी असेल, माझी आजी या चित्रपटांमध्ये काम करत होती आणि ती होती म्हणून तरी बघतील आणि मग त्यांना कळेल की अरे संत ज्ञानेश्वर कोण होते बाबा आणि काय गोष्टी होत्या त्या काळच्या. आणि हे इतके सुंदर बरं रंजक पद्धतीनं मांडणारा हा दिग्दर्शक आहे. फक्त अभ्यास करून केवळ डॉक्युमेंटरी नाही येत या, ते इतकं रंजक पद्धतीनं दिग्पाल मांडतो आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे कधीही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी घडू देत नाही, कारण त्याचा अभ्यास तेवढा आहे. तर मला असं वाटतं की या अशा कलाकृती आल्याच पाहिजेत आणि आल्यानंतर प्रेक्षकांची जबाबदारी आहे त्या न चुकता बघितल्या पाहिजे चित्रपटगृहामध्ये जाऊन. नक्कीच. आणि मला असं वाटतं की पहिल्या 3 दिवसात जेवढा प्रेक्षक गर्दी करेल ना तेवढा आपल्या चित्रपटांना फायदा होतो. त्यामुळे 7 नोव्हेंबर हे जे आम्ही सतत सांगतोय याचं की पुढच्या 7, 8, 9 मध्ये आपण जाऊन तो चित्रपट बघायचा ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. वा. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. मी तुर्तास तिथे थांबतो कारण मला 7 तारखेनंतर तुम्हाला भेटायला आवडेल. 7 तारखेनंतर खरंच खूप नवीन प्रश्न माझ्या डोक्यात येतील. खूप काही गोष्टी अशा मला नव्याने कळतील ज्या आता तुमच्यासोबत गप्पा मारताना काही गोष्टी कळाल्यात, पण 7 नंतर आम्हाला कळेल. धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि सिनेमा येतोय, जातात तर दरवेळेचा शेवटचा प्रश्न प्रेक्षकांसाठी एकदा सगळ्यांकडून एकदा अपील होऊन जाऊ द्या. 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रदर्शित होतोय. तेव्हा मी आवाहन करीन की हा संतपाठ बघण्यासाठी थिएटरमध्ये खूप गर्दी करा आणि याची अनुभूती घ्यायला अजिबात विसरू नका. क्या बात आहे. पुन्हा एकदा धन्यवाद लेट्सअप सुद्धा गप्पा मारल्याबद्दल. आणि जाता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मौली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.